नमस्कार मंडळी, आमच्या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। मेष ते मीन या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक 17 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट या आठवड्याचे। तत्पूर्वी सगळ्यांना विनंती करतो की जे आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी कृपया चॅनेल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट जरूर करा। सुरुवात करूया। मेष ते मीन या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचेतानि स्मरेन् नित्यं महापातकनाशनम। मेष राशीला या आठवड्यात मेष राशीच्या जातकांसाठी आकाशात ग्रहांचा सुंदर मेळ म्हणजे अनेक चांगले योग ह्या आठवड्यात घडणार आहेत। तुमचा स्वामी मंगळ सिंह राशीत स्थित असून त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात प्रचंड ऊर्जा, धाडस आणि नेतृत्व गुण वाढणार आहेत। सूर्य कन्या राशीत प्रवेश करण्याच्या उंबरठ्यावर आहे, त्यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रात शिस्त आणि नियोजनाची नवी भावना जागृत होईल। गुरु कर्क राशीतून शुभदृष्टी टाकत असल्यामुळे कौटुंबिक जीवनात सौख्य आणि आर्थिक प्रगतीची चिन्हे आहेत। मात्र शनीच्या अष्टम स्थानातील भ्रमणामुळे अनावश्यक ताण, प्रवासातील अडथळे आणि आरोग्याबाबत खबरदारी घेणे मेष राशीच्या जातकांना आवश्यक आहे। आठवड्याच्या सुरुवातीला काही कामे अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने पूर्ण होतील। बुधाच्या शुभप्रभावामुळे बुधवारी तुमची संवाद कौशल्ये लोकांना प्रभावित करतील। आठवड्याच्या शेवटी धार्मिक व आध्यात्मिक प्रवासाची संधी निर्माण होऊ शकते। करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने आठवडा तुमच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा असून जर तुम्ही नोकरीत असाल तर वरिष्ठांकडून नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल आणि त्यातून तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी देखील तुम्हाला मिळेल। तुमच्या कारकिर्दीतील व कार्यशैलीतील बदल आणि समस्यांकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टिकोन यामुळे तुमच्या टीममध्ये तुमचा प्रभाव वाढणार आहे। बुधवारी किंवा गुरुवारी एखादे महत्त्वाचे प्रेझेंटेशन, मीटिंग किंवा प्रोजेक्ट हाती घेऊ शकता, ज्याचा दीर्घकालीन चांगला फायदा तुम्हाला मिळणार आहे। व्यवसायात असणाऱ्यांसाठी हा आठवडा विक्रीत वाढ आणि ग्राहक संख्या वाढवणारा असून विशेषतः ज्या व्यवसायात तंत्रज्ञान, मार्केटिंग किंवा सर्जनशीलता आवश्यक आहे त्यात तुमची चमक वाढणार आहे। मात्र शनीच्या प्रभावामुळे भागीदारीतील मतभेद टाळा। आर्थिक व्यवहार स्पष्टपणे लिहून ठेवा। नवीन नोकरी शोधणाऱ्यांसाठी रविवार आणि मंगळवार हे दिवस मुलाखतींसाठी अनुकूल असून सरकारी नोकरीतील प्रयत्नांना गती येईल। आर्थिकदृष्ट्या मेष राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात गुरुची कृपा तुमच्या बाजूने असल्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीलाच एखादी जुनी थकबाकी किंवा अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे। रिअल इस्टेट, शेअर बाजार किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीत विचारपूर्वक पाऊल टाकल्यास फायदा होईल। मात्र शनिवारी अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे। घरातील दुरुस्ती, वाहन दुरुस्ती किंवा कुटुंबियांच्या आरोग्यावर ह्या आठवड्यात काही खर्च होऊ शकतात। जर तुम्ही कर्ज फेडण्याच्या विचारात असाल तर बुधवारी योजना आखा, त्या दिवशी घेतलेले निर्णय दीर्घकाळ फायदेशीर ठरतील। कौटुंबिक व सामाजिक जीवनामध्ये मेष राशीच्या जातकांना आठवड्याच्या मध्यावर काही प्रसंग असे येतील की जे तुमच्यासाठी भावनिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरणार आहेत। आईवडिलांचा सल्ला ऐका, कारण त्यांच्या अनुभवाचा लाभ तुमच्या निर्णय प्रक्रियेत तुम्हाला होणार आहे। भावंडांबरोबरचे संबंध सुधारतील। घरात एखादा लहानसा धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकतो। सामाजिक स्तरावर तुमची प्रतिमा उंचावणार असून एखाद्या समाज उपयोगी उपक्रमात तुम्ही या आठवड्यात भाग घेऊ शकता। शेजाऱ्यांशी संबंध सौहार्दपूर्ण ठेवा, कारण लहान सहान गैरसमज मोठे होऊ शकतात। प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये मेष राशीच्या जातकांसाठी हा आठवडा थोडा संमिश्र असणार असून एका बाजूला संवादातून जवळीक वाढेल तर दुसऱ्या बाजूला काही मतभेद निर्माण होऊ शकतात। बुधवारी आणि गुरुवारी जोडीदाराशी खुल्या मनाने बोला, गैरसमज दूर होतील। अविवाहितांसाठी विवाहयोग मजबूत असून विशेषतः रविवार आणि मंगळवार हे दिवस तुमच्याकरता शुभ आहेत। वैवाहिक जीवनात थोडेसे तणावाचे वातावरण राहू शकते, पण आठवड्याच्या शेवटी गोडव्याने समाप्ती होईल। जोडीदाराच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या। आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीच्या जातकांना हा आठवडा चांगला आहे, पण मंगळाचा प्रभाव असल्याने अपघात किंवा किरकोळ इजा टाळण्यासाठी योग्य ती काळजी घ्या। पचनाशी संबंधित तक्रारी, डोळ्यांची जळजळ किंवा स्नायू दुखणे इत्यादी त्रास तुम्हाला या आठवड्यात होऊ शकतात। प्राणायाम, हलका व्यायाम आणि संतुलित आहार घ्या। ज्येष्ठ नागरिकांनी रक्तदाब आणि मधुमेहाची तपासणी वेळेवर करा। एकंदरीतच ह्या आठवड्यात मंगळाच्या ऊर्जेचा योग्य वापर करण्यासाठी संयम, सातत्य आणि भक्तीची जोड मेष राशीच्या जातकांना आवश्यक आहे। दररोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्यनमस्कार घाला। मंगळवार आणि गुरुवार हनुमान चालीसा पठण करा, त्यामुळे तुमचे मानसिक स्थैर्य वाढणार आहे।
मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 9, शुभ रंग आहे लाल व केशरी, शुभवार आहे मंगळवार व गुरुवार, शुभ दिनांक आहेत 18, 20 व 23 ऑगस्ट व मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात लाल फुलं अर्पण करा आणि शक्य असल्यास लाल वस्त्र धारण करा व गरीब मुलांना पेन व वह्या भेट द्या. वृषभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा स्थैर्य, सर्जनशीलता आणि काही प्रमाणात आत्मपरीक्षण घेऊन येणार आहे. तुमचा स्वामी शुक्र सध्या सिंह राशीत आहे आणि तो सूर्याशी युती करत आहे. हा योग तुमच्या व्यक्तिमत्वाला मोहकता देईल, तसेच लोकांना तुमच्या कल्पनांकडे आकर्षित करेल. गुरु कर्क राशीतून तुमच्या तृतीय भावावर दृष्टी टाकत आहे, त्यामुळे संवाद आणि प्रवासातून लाभ होईल. मात्र शनीचा चतुर्थ भावातील स्थिती घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये वाढ व कधीकधी मानसिक ताण निर्माण होऊ शकतो. आठवड्याच्या सुरुवातीला एखादी जुन्या ओळखीतील व्यक्तीशी भेट घडेल, जी पुढे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. बुधाच्या प्रभावामुळे बुधवारी आर्थिक बाबतीत चांगल्या बातम्या मिळतील. आठवड्याच्या शेवटी कुटुंबियांसमवेत वेळ घालवून मन प्रसन्न होईल. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने वृषभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात शुक्राचा प्रभाव तुमच्या कामात कलात्मकता आणि नवनवीन कल्पना आणेल. जर तुम्ही कला, फॅशन डिझायनिंग, सौंदर्य प्रसाधनं, हॉटेल, पर्यटन व मनोरंजन क्षेत्रात असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी उत्तम आहे. बुधवारी नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी चांगला दिवस असून नोकरीत असणाऱ्या वृषभ राशीच्या जातकांना वरिष्ठांचा विश्वास मिळवण्यासाठी उत्तम संधी मिळेल. मात्र तुमची कामगिरी सातत्यपूर्ण ठेवणे आवश्यक आहे. काहींना या आठवड्यात परदेशातून किंवा इतर शहरातून काम करण्याची ऑफर मिळू शकते. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी बुधवारी किंवा गुरुवारी आर्थिक बाबतीत महत्त्वाचे निर्णय घेणे आवश्यक आहे. शक्यतो शनिवारी वादविवाद टाळलेले बरे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा एकंदरच सकारात्मक असून गुरुच्या शुभदृष्टीमुळे प्रवासातून किंवा नेटवर्किंगमधून नवीन उत्पन्नाचे मार्ग मिळतील. जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर शुक्रवारी दीर्घकालीन योजनांमध्ये पैसे गुंतवणे फायदेशीर राहील. जुन्या प्रॉपर्टीशी संबंधित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र शनिवारी अनावश्यक खर्च आणि लक्झरी वस्तूंवरील आकर्षणामुळे तुमचे बजेट कोलमडू शकते. सावधगिरी बाळगलेली बरी. कौटुंबिक व सामाजिक जीवनामध्ये वृषभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात काही प्रसंग असे येतील जे तुमच्या जबाबदारीची तुम्हाला जाणीव करून देतील. वडिलांच्या सल्ल्याने घरगुती समस्या सोडवता येतील. आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. भावंडांशी मैत्रीपूर्ण संवाद ठेवा. सामाजिक वर्तुळात तुमची लोकप्रियता वाढणार असून जुन्या मित्रांची भेट होईल. कोणत्याही सामूहिक कार्यात सहभागी झाल्यास तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये वृषभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा गोडवा आणि रोमांस घेऊन येणार आहे. शुक्राचा प्रभाव तुमच्या संवादात आकर्षण वाढवेल. जोडीदारासोबत छोटा प्रवास किंवा एखादे सुंदर ठिकाणी भेट देण्याची योजना आखाल. बुधवारी व शुक्रवारी भेटीगाठीसाठी योग्य वेळ आहे. वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घेण्याची आवश्यकता आहे. शनिवारी लहान सहान गोष्टींवरून वाद उद्भवू शकतात. शक्यतो ते वादविवाद टाळा. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा समाधानकारक असणार असून गोड पदार्थांचे सेवन नियंत्रित ठेवा. अन्यथा वजनवाढ व पचनाशी संबंधित तक्रारी ह्या आठवड्यात उद्भवू शकतात. शुक्रवारी थकवा जाणवू शकतो, त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्या. ध्यानधारणा, हलका व्यायाम आणि सकस आहाराचा अवलंब करा. एकंदरीतच या आठवड्यात वृषभ राशीच्या जातकांना शुक्राच्या ऊर्जा संतुलित ठेवण्यासाठी शुक्रवारी देवीला पांढरी फुले अर्पण करा व घरात सुगंधी अगरबत्ती लावा. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी श्री सूक्ताचे पठण करा, त्यामुळे तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळेल. वृषभ राशीसाठी या आठवड्याचे शुभ अंक आहेत 2 व 6. शुभ रंग आहे पांढरा व गुलाबी. शुभवार आहेत सोमवार व शुक्रवार. शुभ दिनांक आहेत 17, 19 व 22 ऑगस्ट व वृषभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या शुक्रवारी गरीब मुलींना पांढऱ्या वस्त्राचे किंवा गोड पदार्थांचे दान करा आणि संध्याकाळी घरात शुद्ध तुपाचा दिवा लावा. मिथुन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा बहुपर्यायी संधी, नव्या ओळखी आणि काही आव्हानांसह समतोल साधण्याचा आहे. तुमचा स्वामी बुध सिंह राशीत असून तो सूर्य व शुक्राच्या संगतीत आहे, त्यामुळे तुमच्या संवाद कौशल्याला आणि सर्जनशील विचारांना प्रचंड बळ मिळेल. गुरु कर्क राशीतून तुमच्या दुसऱ्या भावात शुभदृष्टी देत आहे, त्यामुळे आर्थिक लाभाची शक्यता वाढेल. मात्र शनीच्या अष्टम भावातील भ्रमणामुळे अनावश्यक ताण, प्रवासातील अडथळे किंवा कागदपत्रांशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे कामाच्या गतीत थोडाफार विलंब होऊ शकतो. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घ्याल जे पुढील काही महिन्यांवर चांगले परिणाम करणारे ठरतील. बुधवारी आणि गुरुवारी एखादी महत्त्वाची चर्चा किंवा करार होण्याची शक्यता आहे.
करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने हा आठवडा मिथुन राशीच्या जातकांना अतिशय गतिशील असणार असून बुधाच्या प्रभावामुळे तुमच्या कल्पना आणि तर्कशक्ती वरिष्ठांना व सहकार्यांना प्रभावित करतील. जर तुम्ही लेखन, अध्यापन, पत्रकारिता, जाहिरात, मार्केटिंग, IT या क्षेत्रात असाल तर बुधवारी व गुरुवारी तुम्ही विशेष यश मिळवाल. व्यावसायिकांना नवीन करार, क्लायंट किंवा मार्केट विस्तारांच्या नवीन संधी मिळतील. मात्र शनिवारी भागीदारांशी पैशाच्या बाबतीत पारदर्शकता ठेवा, अन्यथा मतभेद होऊ शकतात. नवीन नोकरी शोधणाऱ्यांसाठी मंगळवार आणि गुरुवार शुभ असून सरकारी क्षेत्रात प्रयत्न करणाऱ्यांना काही आशादायक बातमी मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या गुरुच्या कृपेने आर्थिक स्थितीमध्ये ह्या आठवड्यात स्थैर्य येणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात. बुधवारी एखादी आर्थिक चर्चा फायदेशीर ठरेल. गुंतवणुकीसाठी सोमवार आणि गुरुवार चांगले असून शनिवारी अनावश्यक खर्च टाळा. जुनी थकबाकी किंवा एखादी अडकलेली रक्कम या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक व सामाजिक दृष्टिकोनातून मिथुन राशीच्या जातकांना कुटुंबियांसोबत वेळ घालवताना एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळेल. आईवडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. विशेषतः पचन व रक्तदाबासंबंधी समस्या निर्माण होतील. सामाजिक स्तरावर तुमची लोकप्रियता वाढणार असून जुने मित्र किंवा परिचित पुन्हा संपर्कात येतील. कोणत्याही सामाजिक कार्यक्रमात तुमच्या वक्तृत्वाचा सन्मान होईल. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात बुधाचा प्रभाव तुमच्या नात्यात संवादाची गोडी वाढवणार आहे. बुधवारी आणि शुक्रवारी जोडीदारासोबत सुंदर वेळ घालवता येईल. एखाद्या छोट्या भेटीगाठीमुळे नात्यात नवा उत्साह निर्माण होईल. वैवाहिक जीवनात थोडा तणाव संभवतो, पण उघड संवादाने तो तणाव देखील दूर होईल. अविवाहितांसाठी आठवड्याचा शेवट अतिशय शुभ असणार असून एखादी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. आरोग्यदृष्ट्या हा आठवडा समाधानकारक असून कामाच्या गडबडीत जेवण विसरू नका. झोप कमी घेणे किंवा पचन बिघडणे त्यामुळे होऊ शकते. बुधवारी हलका थकवा जाणवू शकतो. नियमित व्यायाम आणि वेळेवर आहार आणि पुरेशी झोप घ्या. मानसिक आरोग्य जपण्यासाठी ध्यानधारणा व योगाचा अवलंब करा. एकंदरीतच मिथुन राशीच्या जातकांना या आठवड्यात बुधाच्या कृपेने तुमची बौद्धिक क्षमता वाढणार असून बुधवारी गणपती उपासना केल्यास तुम्हाला सर्व कार्यक्षेत्रात यश मिळेल. हिरवा रंग किंवा पाचू रत्नाचा वापर शुभकारक ठरेल. मिथुन राशीसाठी या आठवड्याचे शुभ अंक आहेत 3 व 5. शुभ रंग आहे हिरवा व पिवळा. शुभवार आहे बुधवार व गुरुवार. आणि मिथुन राशीसाठी शुभ दिनांक 18, 20 व 21 ऑगस्ट. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय: येत्या बुधवारी गणपती मंदिरात मोदक अर्पण करा आणि मुलांना हिरव्या रंगाच्या वस्तू दान करा. कर्क राशीच्या जातकांसाठी हा आठवडा भावनिक स्थैर्य, आर्थिक नियोजन आणि वैयक्तिक प्रगतीचा असणार आहे. तुमचा स्वामी चंद्र आठवड्याच्या सुरुवातीला तुला राशीत असून त्यामुळे घरगुती बाबींना विशेष महत्त्व मिळेल. गुरु तुमच्या स्वतःच्या राशीत भ्रमण करीत असून त्याची दृष्टी आर्थिक आणि कौटुंबिक भावनांना बळकट करेल. मंगळाच्या प्रभावामुळे तुमचा जोश आणि ऊर्जेची लाट येईल, पण रागांवर नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे. शुक्र सूर्य युती दुसऱ्या भावात आर्थिक संधी जाणवेल. शनीचा प्रभाव 6व्या भावात असल्याने आरोग्य आणि कामाचा ताण ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. आठवड्याच्या सुरुवातीला कुटुंबातील एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्यात तुमचा निर्णायक सहभाग असेल. बुधवारी आणि गुरुवारी आर्थिक बाबतीत अनुकूल बातम्या मिळतील. आठवड्याच्या शेवटी प्रवास व धार्मिक कार्यक्रमाची शक्यता आहे. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात गुरुची साथ तुम्हाला वरदान ठरणार आहे. नोकरीत असणाऱ्यांना वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. एखाद्या जुन्या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन होऊ शकते. बुधवारी करार आणि दस्तऐवजांवर स्वाक्षरी करण्यासाठी शुभवेळ आहे. व्यवसाय करण्यासाठी हा आठवडा वाढीच्या संधी घेऊन येईल. नवीन क्लायंट मिळतील आणि जुन्या ग्राहकांशी संबंध अधिक चांगले होतील. मात्र शनिवारी भागीदारांसोबत मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. फ्रीलान्स किंवा स्वतंत्र व्यावसायिकांसाठी विशेषतः मंगळवार आणि गुरुवार लाभदायक ठरणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुसऱ्या भावातील शुक्र सूर्य युतीमुळे उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. गुरुवारी आर्थिक व्यवहारांसाठी योग्य दिवस असून प्रॉपर्टी, शेअर्स व म्युच्युअल फंड्समधील गुंतवणूक दीर्घकालीन फायद्याची ठरेल. मात्र शनिवारी अनावश्यक खर्च टाळा. एखादी जुन्या मित्राकडून किंवा नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता ह्या आठवड्यात आहे. कौटुंबिक व सामाजिक जीवनामध्ये कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात घरगुती वातावरण सौहार्दपूर्ण असणार आहे.
गुरुवारी कुटुंबियांसमवेत एखादा आनंददायक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. आईवडिलांची तब्येत चांगली राहणार असून लहानग्यांच्या आरोग्याची मात्र थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. सामाजिक वर्तुळात तुमचा सहभाग वाढणार आहे. शेजारी किंवा जवळच्या मित्रांसोबत सहकार्याची संधी मिळेल. धार्मिक किंवा सामाजिक कार्यात भाग घेतल्याने तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये प्रेमसंबंधातील जातकांसाठी हा आठवडा हृदयस्पर्शी क्षण घेऊन येईल. गुरुवारी जोडीदारासोबत भावनिक संवाद साधण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनामध्ये स्थिरता येईल. पतीपत्नींमध्ये एकमेकांच्या गरजांची जाण वाढेल. शनिवारी एकत्र प्रवास करण्याची योजना आखल्यास नात्यात नवीन गोडवा निर्माण होईल. अविवाहितांसाठी बुधवारी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. आरोग्यदृष्ट्या कर्क राशीच्या जातकांना हा आठवडा मध्यम असणार असून गुरुची कृपा असल्याने मोठे आजार टळणार आहेत. पण मंगळाच्या प्रभावामुळे रक्तदाब, डोकेदुखी व स्नायू दुखणे याची शक्यता या आठवड्यात आहे. तेव्हा त्या संदर्भात योग्य ती काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी पचनसंस्थेशी संबंधित त्रास टाळण्यासाठी आहारात संयम ठेवा. योग, प्राणायाम आणि सकाळी चालण्याची सवय तुम्हाला या आठवड्यात लाभदायक ठरेल. आध्यात्मिकदृष्ट्या ह्या आठवड्यात चंद्र आणि गुरुच्या कृपेने तुमचे मन सकारात्मक असणार असून सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर पांढऱ्या फुलांचा हार अर्पण करा. शक्य असल्यास सोमवारी उपास करा. ध्यानधारणेमध्ये ओम नमः शिवाय ह्या षडाक्षरी मंत्राचा जप केल्यामुळे मानसिक शांती लाभेल व तुमची निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. कर्क राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 7. शुभ रंग आहे पांढरा व रुपेरी. शुभ वार आहे सोमवार व गुरुवार. शुभ दिनांक आहेत 17, 20 व 23 ऑगस्ट. व कर्क राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या सोमवारी शिवलिंगावर कच्चे दूध व पांढरी फुले अर्पण करा आणि चंद्राला गोड पाणी अर्घ्य म्हणून प्रदान करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो स्वामिराजं दत्तावतारं श्री विष्णुब्रह्मा शिवशक्तीस्वरूपं ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज गुरुवार आहे. गुरुवारच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओला सुरुवात करतो. या व्हिडिओचं थंबनेल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेलच की हा व्हिडिओ मी कुठल्या विषयावर मांडणार आहे. नक्षत्र आणि शेअर मार्केट. नक्षत्र म्हणजे कुठलं तर आपली एकंदर 27 नक्षत्र आहेत आणि अभिजित म्हणून एक 28 नक्षत्र आहे, परंतु आता ते वापरत नाही. पण जी ही 27 नक्षत्र आहेत अश्विनी ते रेवती ह्या 27 नक्षत्रांवर ज्यांचा जन्म झालेला आहे म्हणजे कुठल्या ना कुठल्या नक्षत्रावर प्रत्येकाचा जन्म झालेला असतोच. जोकपाट. पण जे तुमचं जन्म नक्षत्र त्या नक्षत्रानुसार तुम्ही कुठल्या सेक्टरमध्ये शेअर घेतले पाहिजेत, म्हणजे कुठल्या सेक्टरमधल्या शेअरमध्ये पैसे गुंतवले पाहिजेत, कुठल्या सेक्टरमधल्या शेअरमध्ये पैसे गुंतवल्यानंतर तुम्हाला लाभ होईल याबाबत हा व्हिडिओ मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. बघा, माझा वेळ महत्त्वाचा आहे, तुमचाही वेळ महत्त्वाचा आहे. तुम्ही हा व्हिडिओ ऐकताय, तुमचा वेळ जसा महत्त्वाचा आहे तसा माझा वेळ महत्त्वाचा आहे. जर तुम्ही या व्हिडिओला कमेंट केलं किंवा हा व्हिडिओ आम्हाला बघायचा आहे, ऐकायचा आहे, तरच मी हा व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ खर्च करून त्याप्रमाणे तुम्हाला चांगला कंटेंट देणार आहे. यासाठी मी तुम्हाला काही नियम सांगणार आहे. त्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे तुम्ही तरच. कारण मी जो फॉर्म्युला सांगणार आहे त्या फॉर्म्युलावर तुम्ही 1 लाख रुपये फक्त गुंतवणुकीने सुरुवात करून 1 लाखाचे 15 वर्षामध्ये 15 लाख, 25 वर्षामध्ये 2 कोटी होऊ शकतात. परंतु त्याकरता जे मी नियम सांगणार आहे ती नियम काटेकोरपणे पहा, तरच तुम्ही शेअर मार्केटमध्ये टिकून राहाल. तुम्ही जर असं म्हणत असाल की एका दिवसात आपण करोडपती बनूया, तर एक लक्षात ठेवा, तुम्ही एका दिवसात जर करोडपती होऊ शकता तर दुसऱ्या दिवशी नक्की तुम्ही करोडपती होणार आणि रस्त्यावर येणार आणि मग शेअर मार्केटच्या नावाने शिव्या देणार. शेअर मार्केट हे एका विशिष्ट पद्धतीने काम करतं. त्याच्यामध्ये कधी एंट्री करायची, किती वेळ राहायचं आणि एक्झिट कधी करायचं हे टायमिंग ज्याला जमलं तोच 2 पैसे नफा कमवू शकतो. तेव्हा मी सांगितलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करा आणि त्याप्रमाणे मी सांगितलेल्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करा, तर नक्की यश तुम्हाला मिळेल आणि फायनान्शियल फ्रीडम देखील मिळेल. तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा आणि कमेंट जरूर करा. नियम क्रमांक 1. बायकोचे दागिने गहाण ठेवून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करणार असाल तर तुम्ही चुकताय, असं अजिबात करू नका. एखादी प्रॉपर्टी, एखादं वस्तू, एखादी वास्तू जर गहाण ठेवून तुम्ही शेअर मार्केटमध्ये येणार असाल तर असं करू नका. नियम क्रमांक 2. तुमच्याकडे आता पैसे नसतील काही हरकत नाही. तुम्ही एक टार्गेट द्या की मी पुढल्या 1 वर्षात किंवा 2 वर्षात 1 लाख रुपये स्वतःचे जमा करीन. नियम क्रमांक 3. मी तुमच्या जन्मनक्षत्रानुसार ज्या सेक्टरमधील शेअरच्या कंपन्या तुम्हाला सुचवणार आहे त्या शेअर कंपन्यांमध्ये अवाढव्य वाटेल तशी कुठलेही प्रिन्सिपल न पाळता गुंतवणूक करायची नाही आहे. मी सांगितलेल्या प्रत्येक नियमाचा उपयोग करून त्याप्रमाणे तुम्ही जर चालणार असाल तरच तुम्ही ह्या शेअर मार्केटमध्ये पैसा कमवू शकता आणि यशस्वी होऊन एक दिवस तुम्ही 1 लाख रुपयांनी सुरुवात केलेली असताना देखील तुमच्या 1 लाख रुपयाचे 1 करोड होऊ शकतात. तेव्हा हे 3ही नियम पाळा. तसे नियम भरपूर आहेत. मुख्य व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ते सगळे नियम देणार आहेत, इथे सांगत नाही, नाही तर व्हिडिओ खूप मोठा होईल. हा व्हिडिओ सुरुवात करताना मी गजाननाचं आणि स्वामी समर्थांचं स्मरण करून हा व्हिडिओला सुरुवात केलेली आहे, तेव्हा त्यांना आवडणार नाही अशी कुठली गोष्ट करू नका. तुम्हाला आजच्या दिवसासाठी शुभेच्छा. सिंह राशीच्या जातकांसाठी हा आठवडा आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि सर्जनशीलतेचा असणार असून तुमच्या राशीत सूर्य, शुक्र आणि बुध यांचे त्रिकूट युती होत असल्याने हा काळ तुम्हाला चमकण्याची संधी देणार आहे. सामाजिक जीवनात तुमची उपस्थिती उत्तम असणार असून कार्यक्षेत्रात तुमची मते महत्त्वाची ठरतील आणि वैयक्तिक जीवनात उत्साहाचे वारे वाहतील.
गुरुच्या शुभदृष्टीमुळे आर्थिक आणि कौटुंबिक बाबतीत स्थैर्य राहील. मात्र मंगळाच्या 12व्या भावातील प्रभाव थोडासा खर्च वाढवू शकतो. शनीची दृष्टी तुम्हाला संयम आणि वास्तवाची जाणीव करून देईल. त्यामुळे मोठे निर्णय घेताना कुठलीही घाई करू नका. आठवड्याच्या सुरुवातीला तुमचा आत्मविश्वास उंचवलेला असून बुधवारी एखाद्या प्रकल्पाची सुरुवात किंवा नवीन कल्पना सादर करण्यासाठी योग्य वेळ मिळेल. आठवड्याच्या शेवटी धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी वाया घालवू नका. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने सिंह राशीच्या जातकांना हा आठवडा तेजस्वितेकडे नेणारा असून नोकरीत असणाऱ्यांना वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. तुमचे नेतृत्व गुण आणि ठाम निर्णय क्षमता इतरांना प्रभावित करेल. बुधवारी आणि गुरुवारी महत्त्वाच्या मीटिंग्स किंवा सादरीकरणासाठी उत्कृष्ट दिवस आहेत. व्यावसायिकांसाठी हा काळ नफा वाढवणारा असून नवीन मार्केट स्ट्रॅटेजी, ब्रँड प्रमोशन किंवा विस्ताराच्या नव्या योजना यशस्वी होतील. भागीदारीतील व्यवसाय सुरळीत चालेल, पण आर्थिक व्यवहारात पारदर्शकता राखणे गरजेचे आहे. फ्रीलान्सर किंवा सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्या सिंह राशीच्या जातकांना त्यांच्या कामाची योग्य ती किंमत मिळेल. आठवड्याच्या शेवटी एखादा पुरस्कार किंवा सार्वजनिक सन्मान मिळण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या सूर्य व शुक्र युतीमुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होणार असून आठवड्याच्या सुरुवातीला मिळालेला लाभ खर्च करण्याऐवजी बचतीवर लक्ष केंद्रित करा. बुधवारी आर्थिक व्यवहार आणि गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मंगळाच्या प्रभावामुळे परदेशी व्यवहारातून किंवा ऑनलाईन व्यवसायातून लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र शनिवारी अनावश्यक खर्च टाळा. आलिशान वस्तूंवर जास्त पैसा घालवण्याची प्रवृत्ती वाढेल. त्यामुळे संयम पाळा. आणि कौटुंबिक व सामाजिक जीवनामध्ये सिंह राशीच्या जातकांना हा आठवडा आनंदी आणि उत्साही असणार असून घरातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे सगळ्यांचा अभिमान वाढणार आहे. गुरुवारी कुटुंबासोबत बाहेर भोजन किंवा सहलीची योजना आखली जाऊ शकते. सामाजिक जीवनात तुमचा सहभाग वाढणार असून तुम्ही जिथे जाल तिथे तुमची उपस्थिती उठून दिसेल. मित्रांच्या गप्पा, क्लब मीटिंग्स किंवा सांस्कृतिक कार्यक्रम तुमचा वेळ आनंदी घालवण्यामध्ये तुम्हाला मदत करतील. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये हा आठवडा रोमॅन्टिक असून शुक्राच्या प्रभावामुळे नात्यात गोडवा आणि उत्साह निर्माण होईल. बुधवारी किंवा शुक्रवारी जोडीदारासाठी विशेष काही करण्याची संधी घ्या. एखादा छोटासा सरप्राईज गिफ्ट नक्की जोडीदाराला द्या. वैवाहिक जीवनामध्ये पती पत्नीमधील संवाद वाढणार असून एखाद्या सामूहिक निर्णय नात्यात एकजूट आणेल. अविवाहितांसाठी आठवड्याचा शेवट प्रेम प्रकरणांसाठी अनुकूल असणार असून आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य आहे. सूर्यामुळे ऊर्जा पातळी चांगली, पण मंगळामुळे थोडासा मानसिक तणाव येऊ शकतो. अनियमित झोप आणि आहारामुळे थकवा जाणवू शकतो. आठवड्याच्या मध्यात हलका व्यायाम, योग आणि ध्यानधारणा सुरू केल्यास तुम्हाला फायदा होईल. डोळ्यांची आणि त्वचेची योग्य ती काळजी घ्या. सिंह राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात सूर्य आणि शुक्राच्या कृपेने तुमच्या व्यक्तिमत्वात तेज आणि आकर्षण वाढणार असून रविवारी सूर्यदेवाला अर्घ्य द्या आणि ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा 11 वेळेला जप करा. सोनेरी किंवा केशरी रंगाचा रुमाल किंवा उपवस्त्र वापरणे तुम्हाला या आठवड्यात फायदेशीर ठरणार आहे. सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 3. शुभ रंग आहे सोनेरी व केशरी. शुभ वार आहे रविवार व बुधवार. शुभ दिनांक आहे 17, 20 व 22 ऑगस्ट. व सिंह राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या रविवारी तांब्याच्या ताटात लाल फुलांचे अर्घ्य सूर्यदेवाला अर्पण करा आणि गरजूंना गूळ दान करा. कन्या राशीच्या जातकांसाठी हा आठवडा स्वविकास, संयम आणि नियोजन यांचा आहे. बुध तुमचा स्वामी असून तो सध्या सिंह राशीत सूर्य शुक्रासोबत असल्याने तुमची बौद्धिक क्षमता आणि विश्लेषण शक्ती वाढेल. नवीन कल्पना आणि योजनांसाठी हा काळ अनुकूल आहे. गुरु तुमच्या 9व्या भावात असल्याने भाग्याचे दरवाजे उघडतील. दूरवरच्या प्रवासाची किंवा उच्च शिक्षणाशी संबंधित संधी तुम्हाला या आठवड्यात मिळू शकते. मंगळाचा प्रभाव कार्यक्षेत्रात जोश वाढवणार असून उतावळेपणापासून दूर राहा, म्हणजेच कुठली एक्साइटमेंट प्रमाणात ठेवा. शनीची दृष्टी 6व्या भावावर असल्याने कामाचा ताण आणि आरोग्याबाबत काळजी ह्या आठवड्यात निर्माण होऊ शकते. आठवड्याच्या सुरुवातीला काही जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील. बुधवारी आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्या नवीन संधी मिळतील. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत वेळ घालवताना एक नवीन समाधान मिळेल. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांना बुध आणि सूर्याची युती तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. नोकरीत असणाऱ्यांना नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल. बुधवारी वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा धोरणात्मक निर्णय घेण्याचा असून नवीन करार किंवा ग्राहक मिळू शकतात. भागीदारीतील विश्वास वाढणार असून आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवणे गरजेचे आहे.
फ्रीलान्सर किंवा कन्सल्टंटना परदेशी ग्राहकांकडून काम मिळण्याची शक्यता आहे. गुरुवारी सादर केलेला प्रपोजल व योजना यशस्वी होणार आहेत. आर्थिकदृष्ट्या गुरुची कृपा असल्याने आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल ह्या आठवड्यात होणार असून विशेषतः गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस आर्थिक व्यवहारांसाठी अत्यंत अनुकूल आहेत. तुम्ही केलेल्या दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरणार असून शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी जाणकारांचा सल्ला जरूर घ्या. आठवड्याच्या शेवटी घरगुती खर्च थोडा वाढू शकतो, पण नियोजनबद्ध ताळमेळ ठेवल्यास तो नक्की नियंत्रणात ठेवू शकाल. कौटुंबिक व सामाजिक जीवनामध्ये कन्या राशीच्या जातकांना तुमच्या घरातील वातावरण सौहार्दपूर्ण असणार असून कुटुंबियांमध्ये संवाद वाढेल आणि एकमेकांना मदत करण्याची भावना वाढीस येईल. गुरुवारी एखादा धार्मिक कार्यक्रम किंवा पूजा तुमच्या घरात होऊ शकते. सामाजिक जीवनामध्ये तुमची ओळख वाढणार असून एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला तुम्ही दिलेली मदत त्याच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. शनिवारी एखादा स्नेहमेळावा किंवा समारंभ होण्याची शक्यता आहे. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये कन्या राशीच्या जातकांसाठी बुध आणि शुक्राची साथ या आठवड्यात रोमॅन्टिक क्षण निर्माण करेल. जोडीदारासोबत संवाद खुला ठेवा. बुधवारी किंवा शुक्रवारी एकत्र वेळ घालवल्यास तुमच्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. वैवाहिक जीवनामध्ये पतिपत्नींमध्ये परस्पर समजूत वाढणार असून एकत्रितपणे घेतलेला निर्णय भविष्यात फायदेशीर ठरणार आहे. अविवाहितांसाठी हा काळ नवीन नात्यांची सुरुवात करण्यासाठी अनुकूल असून कन्या राशीच्या जातकांना आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा मध्यम स्वरूपाचा आहे. शनीच्या दृष्टीमुळे थकवा आणि पचनासंबंधी किरकोळ त्रास होऊ शकतो. आहारात हलके आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. सकाळी चालणे, योग आणि ध्यानधारणा यांचा लाभ तुम्हाला या आठवड्यात मिळू शकतो. मंगळाच्या प्रभावामुळे मानसिक तणाव वाढणार असून त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणे हीच या आठवड्याची गुरुकिल्ली राहील. आध्यात्मिकदृष्ट्या गुरुच्या कृपेने तुमची आध्यात्मिक जाणीव वाढणार असून गुरुवारी विष्णू मंदिरात जाऊन पिवळ्या फुलांचा हार विष्णूला अर्पण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. पिवळा रंग या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ ठरणार असून गुरुवारी गरजूंना पिवळे अन्न जसे की खिचडी किंवा लाडू दान केल्यास तुमचे भाग्य वाढणार आहे. कन्या राशीसाठी या आठवड्याचे शुभ अंक आहेत 5 व 7. शुभ रंग आहे पिवळा व हिरवा. शुभ वार आहे बुधवार व गुरुवार. शुभ दिनांक आहेत 28, 21 व 23 ऑगस्ट. व कन्या राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय गुरुवारी विष्णू मंदिरात पिवळी फुले व चणे गूळ अर्पण करा आणि गरजूंना पिवळ्या रंगाचे अन्न दान करा. तूळ राशीच्या जातकांसाठी आठवडा सामाजिक जाळे विस्तारण्याचा, नवे संपर्क जोडण्याचा आणि आपल्या प्रतिष्ठेला उंचावण्याचा आहे. शुक्र तुमचा स्वामी असून तो सिंह राशी सूर्य आणि बुधासोबत असल्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व अधिक आकर्षक होईल. संवाद अधिक प्रभावी आणि निर्णयक्षमता अधिक ठोस असेल. गुरु अष्टम भावात असल्याने काही गुप्त किंवा आत्तापर्यंत लपलेल्या गोष्टी समोर येऊ शकतात. मंगळाचा प्रभाव लाभदायक असला तरी तो तुम्हाला थोडे साहसी आणि धोका घेण्यास प्रवृत्त करेल, पण आर्थिक व्यवहारात जरा सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. शनीचा प्रभाव भागीदारी आणि वैवाहिक जीवनात संयम ठेवण्यास शिकवेल. आठवड्याच्या सुरुवातीला नवे मित्र आणि व्यावसायिक संपर्क मिळतील. बुधवारी एखादी महत्त्वाची डील किंवा प्रकल्प सुरू करण्याची संधी मिळेल. आठवड्याच्या शेवटी कौटुंबिक वातावरणात गोडवा निर्माण होईल. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने तूळ राशीच्या जातकांना हा आठवडा प्रगतीचा असणार असून वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. बुधवारी आणि गुरुवारी सादरीकरण, मीटिंग्स किंवा क्लायंट भेटी यशस्वी होतील. व्यावसायिकांना विशेष भागीदारीतील कामात चांगले यश मिळेल. नवीन ग्राहक मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. जर तुम्ही आयात निर्यात, मीडिया, आर्ट किंवा फॅशन क्षेत्रात असाल तर नवे करार मिळण्याची शक्यता आहे. फ्रीलान्स किंवा प्रोजेक्ट बेस्ड काम करणाऱ्यांना या आठवड्यात मोठी ऑर्डर व लांब पल्ल्याचा करार मिळू शकतो. शनिवारी नवीन व्यवसाय योजना आखण्यासाठी वेळ काढा. आर्थिकदृष्ट्या तुळा राशीच्या जातकांना बुध आणि शुक्राची साथ लाभदायक ठरणार असून आठवड्याच्या सुरुवातीला मिळणारा लाभ किंवा बोनस तुमचे मन प्रसन्न करेल. मात्र गुरुच्या अष्टम स्थानामुळे खर्चात वाढ होऊ शकते. विशेषतः प्रवास, दुरुस्ती किंवा वैद्यकीय बाबतीत तुम्हाला ह्या आठवड्यात अधिक खर्च होऊ शकतात. गुरुवारी आणि शुक्रवारी हे दिवस गुंतवणुकीसाठी चांगले आहेत. जुनी थकबाकी वसूल होण्याची शक्यता आहे. आलिशान वस्तूंवर जास्त पैसा घालवणे या आठवड्यात टाळलेले बरे. कौटुंबिक व सामाजिक जीवनामध्ये सौहार्दपूर्णता वाढणार असून घरातील सदस्यांच्या यशामुळे अभिमान वाढेल.
गुरुवारी कुटुंबासोबत एखादा सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्याची किंवा एकत्र बाहेर जाण्याची योजना आखाल. सामाजिक वर्तुळात तुमची लोकप्रियता, मित्रमंडळी किंवा सहकार्याचे वातावरण तयार होईल. शनिवारी एखादा मित्र जुन्या आठवणींमध्ये तुम्हाला घेऊन जाईल. प्रेम वैवाहिक जीवनामध्ये तुला राशीच्या जातकांसाठी आठवडा रोमॅन्टिक असणार असून शुक्राचा प्रभाव नात्यात गोडवा, आकर्षण आणि आनंद वाढवणारा ठरेल. बुधवारी किंवा शुक्रवारी एकत्र वेळ घालवण्यासाठी योग्य दिवस आहेत. वैवाहिक जीवनात थोडा संयम असणं आवश्यक असून शनीच्या प्रभावामुळे जोडीदाराशी संवादात स्पष्टता ठेवा. एकत्रितपणे घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. अविवाहितांसाठी शनिवारी नवीन नाते जुळण्याची शक्यता आहे. आरोग्यदृष्ट्या तुला राशीच्या जातकांना आठवड्याच्या सुरुवातीला ऊर्जा तुमची चांगली राहणार आहे, पण गुरुच्या अष्टम स्थानातील उपस्थितीमुळे पचनाशी संबंधित त्रास या आठवड्यात उद्भवू शकतो. पाणी स्वच्छ प्या, बाहेरचे तेलकट पदार्थ टाळा. मंगळामुळे थोडासा मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे ध्यानधारणा किंवा हलका व्यायाम उपयुक्त ठरेल. झोपेची वेळ नियमित ठेवा. आध्यात्मिक दृष्टिकोनातून या आठवड्यात शुक्रवारचा दिवस तुमच्यासाठी विशेष आहे. शुक्राच्या कृपेने वैभव, आकर्षण आणि प्रेम वाढेल. त्या दिवशी देवी लक्ष्मीला पांढरे कमळ अर्पण करा आणि ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 जप करा. पांढरा किंवा गुलाबी रंग तुमच्यासाठी शुभ ठरणार असून शक्य असल्यास त्या रंगाचे वस्त्र या आठवड्यात परिधान करा. तुळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 6. शुभ रंग आहे पांढरा व गुलाबी. शुभ वार आहे बुधवार व शुक्रवार. शुभ दिनांक आहेत 17, 20 व 22 ऑगस्ट. व तुळ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, देवी लक्ष्मीला पांढरे कमळ अर्पण करा आणि गरजूंना साखर व तूप दान द्या. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा आठवडा ऊर्जेने, आव्हानांनी आणि निर्णायक क्षणांनी भरलेला आहे. मंगळ हा तुमचा स्वामी असून तो मिथुन राशीत असून अष्टम स्थानातून तुमच्या धैर्याची, रणनीतीची आणि गुप्त क्षमतांची कसोटी घेणार आहे. गुरु सप्तम भावात असल्याने भागीदारी, विवाह आणि सामाजिक करार यांना विशेष महत्त्व मिळेल. बुध आणि सूर्य 10व्या भावात असल्यामुळे करिअर आणि प्रतिष्ठा उंचावण्याची संधी मिळतील. मात्र शनीच्या चतुर्थ स्थानातील प्रभावामुळे घरगुती जबाबदाऱ्या वाढणार असून थोडा मानसिक ताण देखील त्यामुळे जाणवू शकतो. आठवड्याच्या सुरुवातीला काही जुनी अपूर्ण कामे पूर्ण करण्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. बुधवारी एक महत्त्वाचा निर्णय तुम्हाला पुढील अनेक महिन्यांसाठी चांगली दिशा देईल. आठवड्याच्या शेवटी वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनात सौहार्दपूर्णता निर्माण होईल. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने हा आठवडा वृश्चिक राशीच्या जातकांना शुभकारक ठरणार असून बुध आणि सूर्याच्या 10व्या भावातील प्रभाव तुमची प्रतिभा मजबूत करेल. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील आणि काहींना बढती किंवा नवे जबाबदारीचे पद मिळू शकते. व्यावसायिकांसाठी हा आठवडा निर्णायक ठरणार असून गुरुवारी किंवा शुक्रवारी नवीन करार, भागीदारी किंवा व्यावसायिक विस्तारासाठी योग्य वेळ आहे. मंगळाच्या प्रभावामुळे तुम्ही धाडसी निर्णय ह्या आठवड्यात घेऊ शकता, पण आर्थिक जोखीम नीट तपासून बघा. फ्रीलान्सर किंवा स्वतंत्रतेच्या काम करणाऱ्या वृश्चिक राशीच्या जातकांना मोठा प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे. शनिवारी भविष्यातील प्रकल्पांसाठी टीम मीटिंग घेणे फायदेशीर ठरेल. आर्थिकदृष्ट्या वृश्चिक राशीच्या जातकांना सप्तम भावातील गुरुचा प्रभास लाभदायक ठरणार असून भागीदारीतून, करारातून किंवा सल्लागाराचं काम करणाऱ्यांना या आठवड्यात आर्थिक फायदा होईल. आठवड्याच्या मध्यावर काही अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. मंगळामुळे काही अचानक खर्च देखील या आठवड्यात तुम्हाला संभवू शकतात. विशेषतः प्रवास, दुरुस्ती किंवा आरोग्यावर काही खर्च होऊ शकतात. गुंतवणुकीत दीर्घकालीन योजना अधिक लाभदायक ठरतील. शेअर बाजारातील व्यवहारांमध्ये बुधवारी व शुक्रवारी केलेली गुंतवणूक तुम्हाला चांगले उत्पन्न देऊन जाईल. कौटुंबिक व सामाजिक जीवनामध्ये शनीचा चतुर्थ भावातील प्रभावामुळे थोडासा तणाव निर्माण होऊ शकतो. घरातील वडीलधाऱ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. गुरुवारी कौटुंबिक वातावरण हलके-फुलके करण्यासाठी एकत्र जेवण किंवा एखादा छोटासा कार्यक्रम ठेवा. सामाजिक जीवनात तुमची प्रतिमा आणि ओळख वाढणार असून मित्रमंडळी तुमच्या निर्णयक्षमतेचा आदर करतील. शनिवारी किंवा रविवारी एखाद्या समारंभात सहभागी होण्याची शक्यता आहे. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा आठवडा रोमांचक असणार असून मंगळाचा प्रभाव नात्यात तीव्रता आणेल, पण थोडा संयम ठेवणं गरजेचे आहे. बुधवारी एकत्र वेळ घालवल्यास नात्यात नवीन ऊर्जा निर्माण होईल. वैवाहिक जीवनात गुरुचा प्रभाव सकारात्मक असणार असून जोडीदारासोबत परस्पर विश्वास आणि सहकार्य वाढणार आहे.
आठवड्याच्या शेवटी एखादी सहल किंवा धार्मिक यात्रा करण्याची संधी मिळू शकते. अविवाहितांसाठी शनिवारी नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. आरोग्यदृष्ट्या वृश्चिक राशीच्या जातकांना मंगळ आणि शनीच्या प्रभावामुळे थोडासा मानसिक व शारीरिक ताण ह्या आठवड्यात येऊ शकतो. पोटाचे विकार, स्नायूंचा ताण आणि थकवा जाणवू शकतो. दररोज हलका व्यायाम, योग आणि भरपूर पाणी पिणे तुम्हाला फायदेकारक ठरेल. झोपेची वेळ पाळा, रागावर नियंत्रण ठेवा, त्यामुळे मानसिक शांतता शेवटपर्यंत टिकून जाईल. आध्यात्मिकदृष्ट्या मंगळाच्या प्रभावामुळे मानसिक ऊर्जा योग्य मार्गाने वापरणे महत्त्वाचे असून मंगळवार आणि गुरुवार हे दिवस उपासना व साधनेसाठी योग्य आहेत. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन लाल फुलांचा हार अर्पण करा आणि ओम अंजनी सुताय नमः या मंत्राचा 108 जप करा. लाल रंगाचा उपयोग ह्या आठवड्यात तुमचा धैर्य व यशासाठी लाभदायक ठरणार आहे. शक्य असल्यास मंगळवारी लाल वस्त्र किंवा लाल रुमाल वापरा. वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 9. शुभ रंग आहे लाल व गडद केशरी. शुभ वार आहे मंगळवार व गुरुवार. शुभ दिनांक आहेत 18, 19 व 22 ऑगस्ट. व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन लाल फुले व गूळ अर्पण करा. तसेच गरजूंना लाल वस्त्र किंवा फळे दान करा. धनुराशीच्या जातकांसाठी हा आठवडा संधी, प्रवास आणि ज्ञानवृद्धीचा असणार असून गुरु तुमचा स्वामी असून तो 6व्या भावात असल्यामुळे तुम्ही या आठवड्यात मेहनतीने व सूक्ष्म नियोजनाने उत्तम यशकीर्ती संपदा मिळवाल. बुध, सूर्य आणि शुक्र 9व्या भावात असल्यामुळे भाग्य, शिक्षण, परदेश, संपर्क आणि आध्यात्मिक कार्यात विशेष प्रगती होईल. मंगळ सप्तम भावात असल्याने भागीदारी, सार्वजनिक संबंध आणि वैवाहिक जीवनात थोडीशी उग्रता येऊ शकते, त्यामुळे संयम गरजेचा आहे. शनीचा प्रभाव आर्थिक बाबतीत सावधगिरीचा इशारा देतो. आठवड्याच्या सुरुवातीला एखादी महत्त्वाची बातमी तुमच्या कारकिर्दीत किंवा वैयक्तिक जीवनात सकारात्मक बदल घडवेल. बुधवारी व गुरुवारी प्रवासाचा योग असून आठवड्याच्या शेवटी घरात मंगलकार्य व आनंदाचे वातावरण असेल. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांना हा आठवडा उत्तम असणार असून बुध व सूर्य 9व्या भावात असल्यामुळे परदेशी संपर्क, प्रशिक्षण किंवा नवीन ज्ञान मिळवण्यासाठी नवीन संधी मिळतील. नोकरी करणाऱ्यांसाठी बढती, नवे प्रकल्प किंवा प्रवासाची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी भाग्याची साथ असून विशेषतः शिक्षण, सल्ला, सेवा, प्रवास, धार्मिक कार्य, प्रकाशन किंवा तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रातील लोकांना महत्त्वाच्या डील्स ह्या आठवड्यात करणार आहात. बुधवारी व शुक्रवारी नवीन करारावर स्वाक्षरी करणे लाभदायक ठरेल. फ्रीलान्स काम करणाऱ्यांना परदेशी क्लायंटकडून नवीन प्रकल्प मिळू शकतात. आठवड्याच्या शेवटी पुढील 6 महिन्यांचे उद्दिष्ट ठरवण्यासाठी उत्तम काळ आहे. आर्थिकदृष्ट्या गुरु 6व्या भावात असल्यामुळे आर्थिक स्थितीमध्ये स्थिरता येईल, पण हे मेहनत आणि योग्य नियोजनामुळेच शक्य होईल. आठवड्याच्या मध्यावर काही अनपेक्षित उत्पन्न लाभ मिळू शकतो. मंगळामुळे भागीदारीत आर्थिक मतभेद संभवतात, त्यामुळे स्पष्टता ठेवा. बुधवारी गुंतवणुकीचे नियोजन करा, पण जोखीमयुक्त व्यवहार शक्यतो टाळा. वैद्यकीय खर्च किंवा प्रवासावर थोडा खर्च वाढेल, पण त्यातून दीर्घकालीन लाभ मिळू शकतात. कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण राहणार असून गुरुवारी एखादा धार्मिक कार्यक्रम किंवा कुटुंबियांसमवेत तीर्थयात्रा होण्याची शक्यता आहे. घरातील सदस्यांच्या प्रगतीमुळे तुम्हाला अभिमान वाटेल. सामाजिक जीवनात तुमची ओळख, सन्मान आणि मानमरातब वाढणार आहे. तुम्ही केलेल्या सल्ल्याचा व मार्गदर्शनाचा इतरांना फायदा होईल. शनिवारी एखाद्या मोठ्या मित्रमंडळींच्या मेळाव्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये धनुराशीच्या जातकांसाठी हा आठवडा रोमॅन्टिक व ऊर्जावान असणार असून बुध, शुक्र आणि सूर्याचा प्रभाव नात्यातील संवाद अधिक स्पष्ट आणि आनंददायी करेल. बुधवारी एकत्र प्रवास किंवा छोटी पिकनिक योजना करायला हरकत नाही. वैवाहिक जीवनात मंगळामुळे कधीकधी तणाव निर्माण होऊ शकतो, पण गुरुचा प्रभाव हे तणाव कमी करेल. आठवड्याच्या शेवटी जोडीदारासोबत आध्यात्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाला जाण्याची संधी मिळेल. अविवाहितांसाठी परदेशातून किंवा शिक्षण क्षेत्रातून नवीन नाते जुळण्याची शक्यता आहे. आरोग्यदृष्ट्या या आठवड्यात गुरुची चांगली साथ मिळणार आहे, पण कामाचा आणि प्रवासाचा ताण येऊ शकतो. नियमित व्यायाम, योग आणि ध्यान तुम्हाला ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतील. मंगळामुळे रक्तदाब, डोकेदुखी किंवा थोडी चिडचिड आठवड्यात वाढू शकते, त्यामुळे पुरेशी झोप घ्या आणि मसालेदार अन्न कमी खा. प्रवासात पाणी प्या आणि अन्नाच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या.
आध्यात्मिक दृष्टिकोनातून 9व्या भावात बुध, शुक्र आणि सूर्य असल्यामुळे धनुराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात आध्यात्मिक प्रवास, धार्मिक कार्य आणि ज्ञानवृद्धीला चालना मिळणार आहे. गुरुवार हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ असून त्या दिवशी पिवळ्या वस्त्रात गुरुला हळद अर्पण करा आणि ओम गुरवे नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. पिवळा रंग तुमच्यासाठी शुभ असणार असून शक्य असल्यास गुरुवारी पिवळ्या रंगाचे वस्त्र किंवा रुमाल जवळ ठेवा. धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 5. शुभ रंग आहे पिवळा व सोनेरी. शुभवार आहे रविवार व गुरुवार. शुभ दिनांक आहे 18, 21 व 23 ऑगस्ट. व धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी गरीब मुलांना व विद्यार्थ्यांना पिवळ्या वस्तू भेट द्या. मकर राशीच्या जातकांसाठी हा आठवडा काम, जबाबदाऱ्या आणि दीर्घकालीन उद्दिष्टांवर केंद्रित करण्यासाठी आहे. शनीचे तुमच्या राशीवरील प्रभाव कायम असून ते तुमच्या धैर्याची, सहनशक्तीची आणि सातत्याची परीक्षा घेणार आहेत. गुरु पंचम भावात असल्यामुळे शिक्षण, सर्जनशीलता, मुलांचे कार्य व नवे प्रयोग यांना प्रोत्साहन मिळेल. बुध, सूर्य आणि शुक्र अष्टम भावात असल्याने गुणविज्ञान, संशोधन, गुप्त व्यवहार आणि आर्थिक नियोजनात चांगली प्रगती साधाल. मंगळ 6व्या भावात असल्यामुळे स्पर्धा, आरोग्य आणि कार्यशिस्त यामध्ये तुम्ही पुढे असाल. पण कधीकधी वाद किंवा कायदेशीर प्रश्न उपस्थित होतील तेव्हा त्यापासून दूर राहा. आठवड्याच्या सुरुवातीला जुन्या प्रलंबित गोष्टी पूर्ण करण्याचा दबाव जाणवेल. बुधवारी किंवा गुरुवारी एखादी आर्थिक संधी तुमच्याकडे चालून येईल. आठवड्याच्या शेवटी वैयक्तिक नात्यांमध्ये सकारात्मक बदल घडतील. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांना हा आठवडा व्यस्त पण फलदायी असणार आहे. मंगळ 6व्या भावात असल्यामुळे कार्यक्षमता वाढेल. तसेच स्पर्धात्मक वातावरणात तुम्ही वरचढ ठराल. नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन प्रकल्पाची जबाबदारी मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. व्यावसायिकांसाठी बुध, सूर्य आणि शुक्र अष्टम भावात असल्याने गुप्त चर्चा, भागीदारीतील महत्त्वाचे निर्णय किंवा करार फायदेशीर ठरतील. मात्र कायदेशीर किंवा सरकारी कामकाजात नियमांचे काटेकोर पालन करा. फ्रीलान्स किंवा स्वतंत्ररित्या काम करणाऱ्यांना संशोधन, डेटाचा अभ्यास व तांत्रिक कौशल्यातून चांगली कमाई या आठवड्यात होणार आहे. आठवड्याच्या शेवटी पुढील आर्थिक वर्षासाठी योजना आखणे फायदेशीर ठरेल. आर्थिकदृष्ट्या मकर राशीच्या जातकांना हा आठवडा नियोजन आणि साठवणुकीवर भर देणारा आहे. बुध, सूर्य आणि शुक्र अष्टम भावात असल्यामुळे संयुक्त गुंतवणूक, विमा, वारसा किंवा भागीदारीतून लाभ संभवतो. बुधवारी गुंतवणुकीसंबंधी सकारात्मक घडामोडी होतील. मंगळामुळे काही अनपेक्षित खर्च, विशेषतः आरोग्य किंवा कायदेशीर कारणासाठी ह्या आठवड्यात होऊ शकतात. त्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीलाच बजेट तयार करा. सोनं, म्युच्युअल फंड किंवा दीर्घकालीन योजना फायदेशीर ठरतील. कौटुंबिक जीवनामध्ये गुरु पंचम भावात असल्यामुळे मुलांच्या प्रगतीमुळे आनंद मिळेल. त्यांचे शिक्षण, कला व क्रीडा क्षेत्रातील यश तुम्हाला अभिमान मिळवून देईल. घरातील वडीलधाऱ्यांच्या सल्ल्याने एखाद्या गुंतागुंतीचा प्रश्न या आठवड्यात सहज सोडवू शकाल. गुरुवारी किंवा शुक्रवारी नातेवाईकांच्या भेटीमुळे घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. सामाजिक पातळीवर तुम्ही थोडेसे कमी सक्रिय असाल, कारण बहुतेक वेळ व्यावसायिक व वैयक्तिक नियोजनातच तुमचा ह्या आठवड्यात खर्च होणार आहे. तरी शनिवारी एखाद्या मित्राच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग आहे. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये मकर राशीच्या जातकांसाठी गुरु पंचम भावात असल्याने नात्यात स्थैर्य, विश्वास आणि आनंद येईल. बुधवारी जोडीदारासोबत भविष्यातील योजना चर्चेला उत्तम वेळ आहे. वैवाहिक जीवनामध्ये शनीचा प्रभाव जबाबदाऱ्या वाढवणारा असून परस्पर समजूतही वाढणार आहे. काहींना संयुक्त आर्थिक नियोजन किंवा मालमत्तेच्या बाबतीत महत्त्वाचे निर्णय या आठवड्यात घ्यावे लागू शकतात. अविवाहितांसाठी एखादे नाते अचानक वाढण्याची शक्यता आहे, पण उघड करण्यासाठी अजून योग्य वेळ आलेली नाही. तेव्हा संयम ठेवा आणि आत्ताच त्या नात्यासंबंधी कोणाजवळही बोलू नका. आरोग्याच्या दृष्टीने मंगळ 6व्या भावात असल्यामुळे तुम्ही ऊर्जावान राहाल, पण कामाचा ताण वाढल्यास थकवा व चिडचिड वाढू शकते. लहान सहान दुखणी दुर्लक्षित करू नका. नियमित व्यायाम, प्राणायाम आणि हलका आहार तुम्हाला फिट ठेवेल. गुरुवारी किंवा शुक्रवारी मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा करा. आध्यात्मिक दृष्टिकोनातून अष्टमातील बुध, सूर्य आणि शुक्रामुळे तुम्हाला गुढशास्त्रे, ज्योतिष, मंत्रसाधना व ध्यान ह्यास रस वाढणार आहे. हा आठवडा आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. शनिवारी शनी मंदिरात काळे तीळ आणि तेल अर्पण करा आणि शनीचा प्रभाव संतुलित करण्यासाठी ओम शम शनैश्वराय नमः या मंत्राचा येत्या शनिवारी 108 वेळा जप करा.
काळा आणि गडद निळा रंग या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ ठरणार असून शक्य असल्यास शनिवारी ह्या रंगाचे कपडे परिधान करा. मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 8. शुभ रंग आहे काळा व गडद निळा. शुभ वार आहे शनिवार व बुधवार. शुभ दिनांक आहे 18, 20 व 23 ऑगस्ट. व मकर राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, शनिवारी गरजूंना काळे कपडे, काळे तीळ व लोखंडी वस्तू दान करा. कुंभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा नातेसंबंध, सार्वजनिक जीवन, भागीदारी आणि सामाजिक प्रतिष्ठा यावर विशेष लक्ष देणार आहे. तुमचे स्वामी ग्रह शनी तुमच्या 12व्या भावात असून तो आत्मपरीक्षण, नियोजन व काही जुन्या गोष्टी पूर्ण करण्याची शक्यता या आठवड्यात आहे. गुरु चतुर्थ स्थानात असल्यामुळे घर, कुटुंब, मालमत्ता आणि स्थैर्य यावर सकारात्मक परिणाम होतील. बुध, सूर्य आणि शुक्र सप्तम भावात असल्यामुळे व्यवसायात, भागीदारी, वैवाहिक नातेसंबंध व सार्वजनिक प्रतिमा यात चांगली प्रगती होईल. मंगळ 5व्या भावात असल्यामुळे सर्जनशीलता, प्रेमसंबंध व मुलांच्या कार्यात उत्साह दिसेल, पण कधीकधी उतावळेपणा वाढू शकतो. आठवड्याच्या सुरुवातीला भागीदारीत नवे प्रस्ताव येतील. बुधवारी किंवा गुरुवारी महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत शांत आणि आनंदी क्षण घालवाल. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने कुंभ राशीच्या जातकांना बुध, सूर्य आणि शुक्र सप्तम भावात असल्यामुळे भागीदारी, नेटवर्किंग आणि सार्वजनिक संवाद यात फायदेशीर ठरणार आहेत. नोकरी करणाऱ्यांना टीमवर्कमधून यश मिळेल. वरिष्ठ तुमच्या नेतृत्व गुणांचे कौतुक करतील. व्यावसायिकांसाठी आठवडा विशेष लाभदायक असणार असून सेवा, सल्ला, शिक्षण, तंत्रज्ञान, कला व मीडिया क्षेत्रातील लोकांना मोठे प्रोजेक्ट या आठवड्यात मिळू शकतात. बुधवारी किंवा गुरुवारी करारावर स्वाक्षरी करणे योग्य राहील. फ्रीलान्स किंवा स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्यांना नवे क्लायंट मिळतील. भागीदारीत काम करताना स्पष्टता ठेवा आणि गैरसमज होणार नाहीत याची योग्य ती खबरदारी घ्या. आर्थिकदृष्ट्या कुंभ राशीच्या जातकांना गुरु चतुर्थ भावात असल्यामुळे स्थावर मालमत्तेत गुंतवणूक फायदेशीर ठरेल. घराच्या दुरुस्ती, सजावट किंवा नूतनीकरणासाठी खर्च होईल, पण तो दीर्घकालीन आनंद देणारा असा असेल. बुध, सूर्य आणि शुक्र सप्तम भावात असल्यामुळे भागीदारीतून किंवा जोडीदाराकडून आर्थिक मदत मिळेल. मंगळामुळे काही उत्स्फूर्त खरेदी ह्या आठवड्यात होऊ शकते, त्यामुळे खर्चाचे नियंत्रण आवश्यक आहे. बुधवारी नवीन गुंतवणूक किंवा बँक व्यवहारांसाठी शुभ काळ आहे. कौटुंबिकदृष्ट्या कुंभ राशीच्या जातकांना गुरूच्या प्रभावामुळे शांत व समाधानकारकता ह्या आठवड्यात मिळणार आहे. घरात एखादे मंगलकार्य, पाहुण्यांचे आगमन किंवा कुटुंबियांची मेजवानी होऊ शकते. गुरुवार आणि रविवार विशेष कौटुंबिक आनंदाचा दिवस ठरेल. सामाजिक जीवनात तुमची उपस्थिती सर्वांना अत्यंत उल्लेखनीय जाणवेल. तुम्ही केलेल्या कार्यामुळे प्रतिष्ठा वाढेल. जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क येईल, तर नवे मित्रही जोडले जातील. शनिवारी एखादा सांस्कृतिक किंवा सामाजिक कार्यक्रम गाजवण्याची संधी मिळेल. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये हा आठवडा कुंभ राशीच्या जातकांना रोमॅन्टिक व उत्साही असणार असून मंगळ 5व्या भावात असल्यामुळे नात्यात ऊर्जा व उत्सुकता वाढणार आहे. मात्र उतावळेपणामुळे गैरसमज होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या. बुधवारी जोडीदारासोबत छोटासा प्रवास किंवा गेट टुगेदर आनंद देऊन जाईल. वैवाहिक जीवनात बुध, सूर्य आणि शुक्राचा प्रभाव सामंजस्य व प्रेम वाढवणार आहे. जोडीदारासोबत आर्थिक किंवा व्यावसायिक योजना बनवण्यास हा आठवडा योग्य असणार असून अविवाहितांना नवे नाते जुळण्याची शक्यता आहे. विशेषतः सामाजिक कार्यक्रमातून नवे नाते निर्माण होऊ शकते. आरोग्यदृष्ट्या गुरु चतुर्थ भावात असल्यामुळे मानसिक स्थैर्य आणि शारीरिक ताकद टिकून राहील. तरीही मंगळामुळे कधीकधी थोडा थकवा किंवा डोकेदुखी जाणवू शकते. योग, प्राणायाम व संतुलित आहाराचा अवलंब करा. आठवड्याच्या मध्यावर प्रवास असल्यास पुरेशी विश्रांती घ्या. गुरुवारी ध्यान केल्याने मानसिक शांती लाभेल. आध्यात्मिकदृष्ट्या या आठवड्यात सप्तम भावातील शुक्र आणि बुधामुळे आध्यात्मिक चर्चा, वाचन आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनाचा लाभ तुम्ही या आठवड्यात पुरेसा घेऊ शकाल. गुरुवारी भगवान विष्णूला 21 पिवळी फुले अर्पण करा आणि ओम नमो नारायणाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हिरवा किंवा आकाशी निळा रंग तुमच्यासाठी शुभ ठरणार असून शक्य असल्यास ह्या रंगाचे कपडे परिधान करा किंवा ह्या रंगाचा रुमाल जवळ ठेवा. कुंभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 7. शुभ रंग आहे हिरवा व आकाशी निळा. शुभ वार आहे गुरुवार व शनिवार. शुभ दिनांक आहे 17, 20 व 22. व कुंभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी गरीब विद्यार्थ्यांना हिरव्या वस्तू जसे की फळे, कपडे इत्यादी तसेच वह्या दान करा. मीन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा काम, आरोग्य, सेवाभाव, अध्यात्म आणि आत्मविकास
यावर भर देणार आहे. गुरु तुमच्या तृतीय भावात असल्यामुळे धाडस, प्रवास, संवाद आणि नव्या योजना ह्या क्षेत्रात तुम्हाला नवीन संधी मिळतील. बुध, सूर्य आणि शुक्र षष्ठ भावात असून ते तुम्हाला कर्तव्यपरायणता, शिस्त आणि तपशीलवार नियोजन ह्याचे महत्त्व पटवून देतील. मंगळ चौथ्या भावात असल्यामुळे घर, वाहन, मालमत्ता किंवा कुटुंबाशी संबंधित काही कामात व्यस्तता वाढेल. शनीचा एकादश भावातील प्रभाव दीर्घकालीन मित्र, सामाजिक नेटवर्क आणि महत्त्वाची ध्येय यामध्ये सातत्याने प्रगती करणारा ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला कार्यक्षेत्रात जबाबदाऱ्या वाढतील. बुधवारी आरोग्य सुधारण्यासाठी किंवा एखाद्या सेवाभावी कार्यासाठी तुम्हाला नवीन संधी मिळतील. आठवड्याच्या शेवटी मानसिक शांततेसाठी आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम वेळ आहे. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने मीन राशीच्या जातकांना हा आठवडा कर्तव्य भावनेने काम करण्याचा आहे. बुध, सूर्य आणि शुक्र षष्ठ भावात असल्यामुळे तुम्हाला तपशीलवार आणि काटेकोर कामगिरी करावी लागेल. वरिष्ठ तुमच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवतील. व्यावसायिकांना प्रशासन, आरोग्य सेवा, वित्तीय सल्ला, तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात चांगले यश मिळेल. स्पर्धकांवर मात करण्यासाठी रणनीती आखा. बुधवारी किंवा शुक्रवारी व्यावसायिक प्रगतीसाठी महत्त्वाचा प्रस्ताव या आठवड्यात तुम्हाला मिळू शकतो. फ्रीलान्स किंवा प्रोजेक्ट आधारित काम करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक मिळतील, पण डेडलाईन पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल. आर्थिक दृष्टीने हा आठवडा मध्यम असणार असून षष्ठ भावातील ग्रहस्थिती अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्यास मदत करेल. मंगळ चौथ्या भावात असल्यामुळे घर किंवा वाहनाच्या देखभालीसाठी काही आठवड्यात खर्च निर्माण होऊ शकतात. गुरु तृतीय भावात असल्यामुळे प्रवास, प्रशिक्षण किंवा नवे कौशल्य शिकण्यात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आठवड्याच्या शेवटी काही छोटा पण समाधानकारक आर्थिक लाभ या आठवड्यात होऊ शकतो. कौटुंबिक व सामाजिक दृष्टिकोनातून मीन राशीच्या जातकांना मंगळ चौथ्या भावात असल्यामुळे घरातील वातावरण थोडीशी चंचलता वाढवू शकते. घरात दुरुस्ती, बदल किंवा सजावट यावर खर्च होईल. गुरुवार आणि शुक्रवार घरातील वडीलधाऱ्यांशी संवाद साधताना संयम ठेवा. सामाजिक पातळीवर शनीचा प्रभाव मित्रपरिवारातील दीर्घकालीन आधार मिळवून देईल. शनिवारी किंवा रविवारी एखाद्या समाजोपयोगी कार्यक्रम तुमच्याकडून यशस्वीपणे पार पडेल. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये मीन राशीच्या जातकांसाठी गुरुचा प्रभाव संवाद वाढवणारा असून एकमेकांच्या भावनांना महत्त्व देणे आवश्यक आहे. छोट्या आनंदाचे क्षण साजरे करणे महत्त्वाचे ठरेल. बुधवारी एकत्र एखादी सेवा किंवा समाजोपयोगी गोष्ट केल्याने नातं अधिक मजबूत होईल. वैवाहिक जीवनात षष्ठ भावातील ग्रहस्थिती संयुक्त जबाबदारी वाढवणाऱ्या असून घरगुती किंवा आरोग्यासंबंधित गोष्टींवर एकत्र काम करणे आवश्यक ठरेल. अविवाहितांना कार्यक्षेत्रातून किंवा सामाजिक कार्यक्रमातून योग्य व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. आरोग्य दृष्टीने हा आठवडा सकारात्मक असून नियमितपणा राखणे आवश्यक आहे. बुध, सूर्य आणि शुक्र षष्ठ भावात असल्यामुळे आहार, झोप आणि व्यायाम यामध्ये शिस्त ठेवणे आवश्यक आहे. मंगळामुळे काहींना पचनाशी संबंधित किरकोळ त्रास किंवा घरगुती कामामुळे शारीरिक थकवा जाणवू शकतो. गुरुवारी किंवा शनिवारी योग, ध्यान किंवा प्राणायाम करण्यासाठी योग्य वेळ काढा. आध्यात्मिकदृष्ट्या या आठवड्यात मीन राशीच्या जातकांना सेवाभावातून आत्मिक समाधान मिळेल. एखाद्या समाज उपयोगी उपक्रमात तुम्ही या आठवड्यात भाग घेऊ शकता. गरजूंना मदत करणे किंवा मंदिरात स्वयंसेवा करणे तुम्हाला अंतर्मनाची शांती देईल. गुरुवारी भगवान विष्णूला पिवळा पुष्पहार अर्पण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. पांढरा आणि पिवळा रंग या आठवड्यात तुम्हाला शुभकारक ठरणार असून विशेषतः गुरुवार आणि रविवार या दिवशी ह्या रंगाचे कपडे वापरा किंवा ह्या रंगाचा रुमाल जवळ ठेवा. मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 6. शुभ रंग आहे पांढरा व पिवळा. शुभ वार आहे रविवार व गुरुवार. शुभ दिनांक आहे 18, 21 व 23 ऑगस्ट. व मीन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी गरिबांना पिवळे फळ, पिवळी वस्त्र व हरभरा डाळ दान करा. हे होते मेष ते मीन या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.